स्टेजवर बोलीत होते तेव्हा मी वडापाव खायला होतो. खरं तर खरं भूक लागली खाल्ले. आता तो उपाशी मरतो. कारण तुम्ही मंडळी भाऊचं नाही साधं होतं. भाऊचं आता परवडत नाही. त्या टायमिंगला आम्ही भाऊचे वडापाव लय खाल्ले पण आता नाही तेवढं. आणि राहता विषय बुवा भांडूप नगरी म्हटल्यानंतर भांडूप म्हणजे माझी कर्मभूमी आहे बुवा, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आज सुरुवात तुम्हाला दिली काय विषय नाही. आणि तुम्ही सुरुवात केल्यात तर काय हरकत नाही. कारण गेल्या वर्षी हैसून पैसू लय कमवून गेला. हा शिवरात्री तो पैसोच पैसू 4 वाजापर्यंत पैसोच ओढीत होतो. काही सांगलं पण ठीक आहे. काय सांगल्या एक टकलो आणि एक दाताडू. काय गरज आहे भजन करणार. टकलो तुझा दिसताच पण नाही तर तुझ्या कर्मान झाला ते का आम्ही काय करणार. अरे ज्या आईला मूल झाल्यानंतर ती आई त्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. त्या मुलाच्या डोक्यावर केस येऊक लागतात आणि लगीन झाला बायको प्रेमान हात फिरवूक लागले तर केस जाऊक लागते. बारको असतात आता काय करायला ते कशा कसतात माहित आहे. तिने तर मागे टीव्ही त्या बावला बघले नाही तो वडाफोनचा पांढरा ता पांढरा होता ह्या काळ म्हणलेला असू देत काय विषय नाही. दात माझे दात पुढे माझं व्यंग आहे. नाही तर टाकलं तुमचा उघडा तुमचा व्यंग नाही. त्याच्यामुळे दातावर बोलूच नका. आणि मी जर दातावर बोलायला लागलोय आणि तू भिया नको मी तुका अजिबात चावणार नाही. लक्षात दिलं बघ काहीतरी अध्यात्म प्रबोधन काहीतरी भजनाच्या माध्यमातून करा बघूया. आणि आज तुम्हाला शपथ आहे कसली ती सांगतो. आज जर तू मंगलाष्टका म्हणशील हा नाही तर तुझा आता ठरलेला मंगलाष्टका कोणी सांगेल हळद लावा काय तू पेटा नुटलंस. ता जर आज करशील असो कान पावीन ना तुका सकाळी 4 वाजापर्यंत. आज बोलत तू बघूया हा. कारण उद्या परत भांडूप मध्येच आहेस त्याच्यामुळे स्टॉक ठेव काहीतरी. ठरलेला होता पण पावसाच्या निमित्तानं पुढे ढकलला गेला. आणि बुवा आज तो या ठिकाणी संपन्न होतोय. आज खरोखर या ग्रुपचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. एकदा जोरदार शंभू साई ग्रुपसाठी जोरदार टाळ्या होईल. कारण साई भक्तांचा हा वारसा साईंना गुरु मानला. आणि बुवा आज ते त्यांचे भक्त आज त्यांचा शिर्डीचा हा पालखीचा जो सोहळा असतो बुवा आज ते भक्त एकत्र येऊन हा कार्यक्रम ठेवतात. हा लक्षात घ्या. त्याच्यामुळे सुंदर तुम्ही गाणं सादर केलात काय विषय नाही. जे केलात ते अप्रतिम आहे. त्यात मी तुम्हाला नाव ठेवणार नाही. फक्त बोलताना विचार करून बोला बाकी काय विषय नाही. काशीराम परब बुवा यांचे शिष्य रामचंद्र परब बुवा म्हणजे माझ्या अगोदर पासून ते भजन करतात. मी जर हल्ली कुठे करतो भजन डबल बारी पण माझ्या अगोदर पासून म्हणजे ते लहान असल्यापासून भजन करतात. आणि त्यांच्या वडिलांनी तो वारसा त्यांच्याकडे दिलेला आहे. इथे जोरदार रामचंद्र परब म्हणजे आबू परब यांच्यासाठी टाळ्या होऊ देत. आणि परब बुवा म्हटल्यानंतर जी छाप आहे बुवा ती आहे. त्याचप्रमाणे जे नेहमी डबलबारी आज कुठे उद्या कुठे उद्या होणारे डबलबारी सामने जे सांगत असतात ते आमचे मित्र वसंतजी बाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यायचंय. त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. प्रकाश परब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. वसंतजी बाणे
या जरा आम्हाला पण पाहू देत कसे आहात ते.